गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काड़ सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। परम पूज्य कालिफनाथ महाराज की जय। सुखाच्या क्षणात व्यथा पाठीशी एक अदृश्य हात गुरु एक जगी त्राता। गुरु एक जगी त्राता। गुरु एक जगी त्राता। गुरु एक जगी त्राता। गुरु दया सिंधु गुरु दीन बंधु। गुरु दया सिंधु गुरु दीन बंधु। गुरु जननी जन्मदाता। गुरु एक जगी त्राता। गुरु एक जगी त्राता। गुरु दया सिंधु गुरु दीन बंधु। गुरु दया सिंधु गुरु दीन बंधु। गुरु जननी जन्मदाता। गुरु एक जगी त्राता। गुरु एक जगी त्राता। चेतवी घनतमात जणू दीप चेतवी। घनतमात जणू दीप चेतवी। तन मनात चैतन्य जागवी। तन मनात चैतन्य जागवी। तन मनात चैतन्य जागवी। कण कणात जणू प्राण डोलवी। कण कणात जणू प्राण डोलवी।
दया सिंधु गुरु दीन बंधु गुरु दया सिंधु गुरु दीन बंधु गुरु जननी जन्मदाता गुरु एक जगी त्राता कुणी नाही सोयरा गुरु समान कुणी नाही सोयरा कुणी नाही सोयरा गुरु समान कुणी नाही सोयरा गुरु विण नाही थारा गुरु विण नाही थारा गुरु निधान गुरु मोक्ष आसरा 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 देव दैव लाभे सदैव देव देव दैव लाभे सदैव गुरु चरण लाभ होता गुरु एक जगी त्राता गुरु एक जगी त्राता गुरु दया सिंधु गुरु दीन बंधु गुरु दया सिंधु गुरु दीन बंधु गुरु जननी जन्मदाता गुरु एक जगी त्राता गुरु एक जगी त्राता गुरु एक जगी त्राता गुरु एक जगी त्राता गुरु निधान गुरु विना नाही थारा. एवढी महान कृपा आपल्यावर गुरूंची असते. आज जे काही इथे मला पाहताय ती केवळ आणि केवळ समर्थ सद्गुरू काळ सिद्धांची कृपा आहे.
आज परमार्थाचे आम्ही राजे झालोय. समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोधामध्ये सांगितलंय, परमार्थी तो राज्यधारी आणि परमार्थ नाही तो भिकारी. पण हा चक्रवर्ती सम्राट बनवण्याचं सामर्थ्य गुरूंमध्ये असतं. जगातला जो कोणीही देव आपल्याला देऊ शकत नाही, ते गुरु देऊ शकतात. आणि म्हणून माझा आज जन्मोत्सवाच्या निमित्तानं अंतःकरणातील भाव जो आहे तो या अभंगातून पुष्पांजलीच्या स्वरूपामध्ये मी त्यांच्या चरणी अर्पण करतोय. आणि मी असं म्हणेन, कुठेतरी मी ऐकलंय, आई विना भिकारी. जसा पुत्र असतो तशा प्रकारे गुरु कृपेविना कोणताही साधक मोक्षाचा भोक्ता होऊच शकत नाही. तो किती स्वामी तिन्ही जगाचा असला तर आईविना भिकारी असतो. असा किती विद्वान असू दे, अगदी आमची गीता त्याची मुखदगत असू दे, ज्ञानेश्वरी तोंडपाठ असू दे, वेदांचा सार कोळून पेलेला असू दे, परंतु गुरु कृपेविना सर्व व्यर्थ आहे. मला अभिमान वाटतो की मी समर्थ सद्गुरु काड सिद्धांचा पुत्र आहे. हा मला अभिमान. इथे दोन भाऊ बसलेले आहेत. मगाशी बऱ्याच जणांना प्रश्न पडला की एक तांबडे ड्रेस घातलेले जे आले, डोक्याला फेटा बांधलेला आहे, ते आले, त्यांना स्वामी उठून स्वतः का गेले आणि मिठी का मारली? त्यांचं मागच्या वेळेला ॲक्सिडेंट झाला होता आणि मरता मरता वाचलेत ते. आम्ही दौऱ्यामध्ये होतो, मी फोन केला, आनंद महाराजांना पण पाठवलं. आम्ही 3 भाऊ आहोत, पण आमचं तिघांचं इतकं सख्य आहे, कारण आमच्या इस्टेटवरून कुठलेच भांडण नाही, कारण आमचं तिघांच्या बापानं आम्हाला इतकं दिलेलं आहे, इतकं दिलेलं आहे, आम्हाला तिघांनाही संपत नाही ते. बसू दे बसू दे, जा दोघे जण उभे राहा ना, सगळ्यांनाच बघू दे की कोण भाऊ आहे ते. यांच्यामध्ये हे थोरले आणि मी मोठा, त्यांच्यामध्ये ते मोठे आणि मी थोरला, अशी आमची तिघांची जोडी आहे ती. बसा. तर गुरु कृपेविना मोक्ष शक्यच नाही आहे. आणि मोक्ष एकदा का प्राप्त झाला की तुम्ही परमार्थाचे राजे होणार. आज हा संपूर्ण सुंदरगड सजलाय, कालपासून सजलाय, मजल दर मजल करत. तिकडून मराठवाड्यातून अनेक जिल्हे पायी तुडवत 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 1 महिन्यानंतर दिंडी गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ म्हणता तूच योगी राया करत करत दिंडी आली. तिकडून उत्तर महाराष्ट्रातून दिंडी आले. भाऊ अण्णा बसलेलेच आहेत, दिनकर अण्णा. त्यांनी दिंडीला ओवाळलं, स्वागत केलं आणि दिंडी सुरू करून दिली. ती दिंडी मजल दर मजल करत 1 महिन्यानं आज येऊन पोचलेली आहे. सगळे सुखवस्तीतले आमचे भक्त शिष्य लाडले मुंबईमधून पण 4 ऑक्टोबरला निघाले आणि ते सुद्धा अनेक जिल्हे पायाखाली तुडवत तुडवत नाणीजला येऊन पोचले. एका प्रेमापोटी, फक्त एका प्रेमापोटी, माऊलीला जे आवडतं ते आम्हाला करायचं बास. मग आमचा प्राण गेला तरी काय हरकत नाही. गेला ना एक भक्त माझा, जी लाडली माझी होती भीमाबाई, तिने पायी दिंडीमध्ये तिला हृदयविकाराचा झटका आला आणि ती गेली. वार गुरुवार होता. किती भाग्यवान. अरे असे दिमाखामध्ये ती कधी निघून गेली कुणालाच कळलं नाही. गुरूंच्या हृदयाला चटका बसला. माझ्या डोळ्यातून पाणी आणण्याचं सामर्थ्य तिच्या प्रेमामध्ये होतं. हे प्रेम, अशा प्रकारे प्रचंड प्रेम करणारे तुम्ही सर्व भक्तगण
आणि हे सगळे साधू संत मंडळी आज सकाळी आनंद महाराज हे आले होते, देवेंद्रजी फडणवीस आले होते. ते म्हणाले, महाराज तुमची जी दिंडी होती आम्हाला सगळीकडून रिपोर्ट, कारण ते गृहमंत्री आहेत, सगळीकडून रिपोर्ट येत होता दिंडी काढावी तर तुम्हीच काढावीत. किती शिस्तबद्ध आणि काय हे वेड प्रेम तुमच्या भक्तांचं. हे जे सगळं वैभव आहे ना, हे वैभव फक्त आणि फक्त ती बघा दिंडी कशी येते, ती बघा दिंडी. किती शिस्तबद्ध आहे ती बघा. तर हे जे गुरु आहेत, हे गुरु पाठीशी असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सद्गुरु सारिका असता पाटीरा का इतरांचा लेखा कोण करे. आज माझा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी संत मंडळी एवढ्या व्यस्त दिनचर्येतून आली. आमचे गुरुजी सौचे गुरुजी आलेत. आज पूर्वी आमची नेहमीची मंडळी कोणच दिसत नाही का, सगळेच तिकडे नवरात्रामध्ये अडकलेले आहेत. हे जे प्रेम आहे, मी समजतो की सौचे गुरुजी माझ्यावर प्रेम नाही करत, आनंद महाराज माझ्यावर प्रेम करत नाहीत. हे प्रेम समर्थ सद्गुरू काड सिद्धेश्वर महाराज करायला लावतात, असा माझा ठाम विश्वास आहे. आज मी आपल्याला सांगणार की गुरु देतात तरी काय नेमकं, आणि परमार्थार्थ राजा बनवतात म्हणजे नेमकं काय करतात. तर काही नाही, गुरु फक्त विचार देतात. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनी समसमान, परंतु मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांसी. म्हणून माणसानं काय केलं पाहिजे, योग्य प्रकारचा विचार करायचा आणि जीवन जगायचं. हे विचार देण्याचं काम कोण करतं, तर सद्गुरू करतात. इथे एक दृष्टांत देतो. मलाही ठाऊक आहे कानिप महाराजांच्या हातामध्ये आनंद महाराज हे सगळं कंट्रोलिंग आहे, आता त्यांनीच चालवायचं आहे ना. हा उत्सव साजरा करणं, हा जो फोल्डर आहे, आम्ही दोघांनी बापलेख म्हणूया, गुरु शिष्य म्हणूया, तर दोघांनी आम्ही जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या, तर भक्त फसवतील. काही जण येतील आणि सांगते मोठ्या महाराजांनी सांगितलंय, आणि मोठ्या महाराजांनी सांगितले छोट्या महाराजांनी सांगितलं म्हणून तो चान्स आम्ही देतच नाही कधी. त्यामुळे आम्ही प्रत्येकानं दोघांनी ठरवून घेतलं, त्यांनी काय अजेंडा सांभाळायचा, मी काय सांभाळायचं. ते हा उत्सव साजरा करणं हा कानिप महाराजांचा अजेंडा आहे. त्यांनी सांगितलं लवकर आटपायचं. हो बाबा, आता ऐकायला पाहिजे म्हणून लवकर मी संपवणार आहे. तर गुरु आपल्याला विचार देतात. इथे मला एक दृष्टांत आठवतो की एका राज्यामध्ये अशी एक परंपरा होती फार प्राचीन कालापासून, जे वयोवृद्ध असतात त्यांना जंगलात नेऊन सोडायचं. बास झाला तर संसार प्रपंच, जंगलात जायचं, साधना करा, मोक्ष मिळवा, आता परत प्रपंचात यायचं नाही. म्हणून जबरदस्तीनं, काही जणांची इच्छा नसते ना, तरी सुद्धा जबरदस्तीनं जंगलामध्ये नेऊन सोडावंच लागायचं. एक विशिष्ट दिवस असायचा, त्या दिवशी फरमान यायचं राजाचं, आणि जर कोणी सोडलं नाही राजआज्ञा सोडावंच लागायचं. त्याप्रमाणे त्या राज्यातल्या सगळ्या म्हाताऱ्यांना उचललं आणि जंगलामध्ये नेऊन सोडलं. आता एक शिष्य आणि महाराज, ते वयोवृद्ध होते महाराज. आता शिष्याला पण राजआज्ञा पालन करावे लागेल, म्हणून त्यानं काय केलं, महाराजांना उचललं आणि त्यांना जंगलामध्ये नेऊन सोडलं. त्याला सारखं मनात वाटत होतं की आपण चूक करतोय, आपण विरोध केला पाहिजे, आपण विरोध केला पाहिजे, आपण असं नाही केलं पाहिजे. ठणकावून राजाला सांगितलं पाहिजे. महाराजांनी सांगितलं थोडा वेळ थांब, थोडा वेळ थांब, हाच राजा तुला लोटांगण घालेल. मला खांद्यावर घे, म्हणजे पाठीवर घे, मला चालता येत नाही आहे, वयोवृद्ध आहे, पाठीवर घे आणि मला जाऊन जंगलात सोड. बघा महाराजांनी काय दिला, बोला की काय दिला, मोठ्यान बोला, विचार दिला. विचार है ना, विचारच दिला ना. शिष्यानं पाठीवर घेतलं महाराजांना आणि रात्री म्हणजे नेऊन सगळ्यांबरोबर सोडून दिलं जंगलात. रात्र झाल्यानंतर गुपचूप, जास्त मोठा हा दृष्टांत शॉर्टकटमध्ये सांगतो, रात्र झाल्यानंतर गुपचूप शिष्य गेला, लपत छपत गेला
आणि म्हणाल महाराज जाऊ दे ते विचार काही नाही, पहिलं तुम्ही तिकडे चला, काय व्हायचं ते होऊ दे, पण तुम्ही चला आणि मी जाऊन डिक्लेअर करतो राजाला की मी महाराजांना आणलंय, मला फाशीची शिक्षा द्या, कारण मला तुमच्याशिवाय राहता येत नाही. महाराज म्हणाले ऐक, तुझा हट्ट आहे तर मी येतो, पण गुपचूप ठेव, तू बघ पुढे काय घडतं ते, मी सांगतो तेवढं ऐक. परत त्याने आपल्या महाराजांना पाठीवर बसवलं आणि रात्री लपत छपत गुपचूप घेऊन आला आणि आपल्या आश्रमामध्ये ठेवून गेला. आता सगळ्यांना माहिती आहे की म्हातारे सगळे गेलेले आहेत आणि हा शिष्य तर काय भिशात राजाज्ञा मोडायची. त्यामुळे महाराज सगळे म्हणजे सगळेच वयोवृद्ध गेलेत. राजाला इच्छा होते परीक्षा घ्यायची, म्हणून राजा प्रधानाकरवी एक घोषणा करतो, जो कोणी दोरीची राख बनवून आले, राख म्हणजे कळलं ना, दोरी जाळल्यानंतर जी बनते ती, जो कोणी दोरीची राख बनवून दोरीसारखी आणेल, अट काय बघा, जो कोणी दोरीची राख बनवेल आणि दोरीसारखी ती राख बनवून आणेल त्याला अर्ध राज्य दिलं जाईल. आता कुणाची हिंमत नाही ना हे करायची. आता शिष्य कशाला बोलतोय, महाराज म्हणाले हे बघ तुला सांगतो ते कर, हे सोपं आहे. म्हणून कसं सोपं आहे, बघ तुला विचार देतो, विचार करून ठरवतो. हे शक्य आहे, एकदम सोपं आहे. राजा मूर्ख आहे आणि म्हणून तो काहीतरी असली कोडी घालतो. एकदम सोपं आहे, राजाला राख नेऊन तू दे रशीची. काय करू महाराज, काय नाही करायचं, एक लाकडी पाट घेऊन ये आणि एक सुंबाची घट्ट पीळ घातलेली मोठी एक रशी घेऊन ये. पाटाची लांबी एक 3-4 फूट ठेव, तेवढा 3-4 फुटाचा पीळ घातलेला दोरखंड घेऊन ये. रशीची राख हवे ना राजाला, हो, आणि पेटव. बरं मग, अरे म्हण आहे ना बाबा, रशी जळली, सुंब जळलं तरी त्याचं पीळ जळत नाही ना. सेवकानं तसं केलं आणि ती जी रशी होती ती रशी जाळली, पाटावर ठेवून, पाटावर ठेवायची, उचलायची नाही इथून, आणि पाटावर ठेवून ती रशी जाळली आणि तसाच्या तसा पाट दोघा तिघांनी उचलला आणि राजवाड्यात गेले. महाराज ही रशी घ्या. आणि महाराज येत ना लक्षात गुरूंचे विचार. राजाला आश्चर्य वाटलं, अरे वा, हे सामान्य माणसाचं काम नाही आहे, ह्याच्या पाठीमागे एक तर गुरुकृपा तरी असेल, गुरूंचे विचार तरी असतील, नाहीतर काहीतरी गडबड आहे. म्हणून त्याने विचारलं राजानं, काय केलं सांग, कसं केलं. काय नाही, गुरूंची कृपा. बर, आणखीन काही दिवस गेल्यानंतर राजानं परत त्याला सांगितलं, आता हे तुझ्यासाठीच खायचं आहे. मला जर एक ढोलक असा बनवून दिलास की न वाजवता तो वाजला पाहिजे. लय कोडी बेकार असतात त्या लोकांची. ढोलक हवाय पण तो ढोलक न वाजवता वाजला पाहिजे, असं जर सांगितलं तर मी तुझ्या आज्ञेत राहीन आणि तू सांगशील ते मी ऐकेन. आला शिष्य. महाराज म्हणाले काय नाही कठीण, त्याच्यात सोपं आहे, गोष्ट मोठी आहे, शॉर्टकट मध्ये सांगतो कारण आमचं पण टायमिंग झालं थांबायचं. महाराजांनी सांगितलं ढोलक घेऊन ये. आले घेऊन आणि अलगत एक मधाचं पोळं काढून घेऊन ये. आणलं काढून. आता एक पुडा त्याचा जो होता ढोलकचा, 2 असतात ना, त्यातला एक पुडा खोलला आणि आतमध्ये हळूच ते मधाचं पोळं लावून टाकलं. बाहेरून ढोलकचं जे चामडं होतं ते लावून टाकलं आणि हलवू नकोस, हे असंच्या असं घेऊन जा आणि राजाच्या हातात दे आणि सांगा, बघा महाराज वाचतो काय बघा. महाराजांकडे शिष्याने नेऊन दिलं आणि कुठे, अरे कुठे आवाज येत, हलवून तर बघा.
हलवल्याबरोबर त्या मधमाशा ज्या उठल्या ना, इकडून तिकडे आणि तिकडून इकडे, इकडून तिकडे आणि तिकडून इकडे. मृदुंग ढोलक वाजवण्याची, ते ढोलक वाजवण्याची आवश्यकता भासली नाही. त्या ज्या माशा होत्या, मधमाशा होत्या, त्याच इकडून तिकडे तिकडून इकडे वाजत असताना त्यांचा आतला आवाज पण येत होता ओरडण्याचा, आणि त्या चामड्यावर आपटत होत्या, त्यामुळे त्याचा आवाज येत होता. महाराज म्हणाले शाबास, पण तू खरं सांग, हे तुझं कामच नाही. हे विचार तुला दिले कुणी? शिष्याने सांगितलं, महाराज क्षमा करा, हे विचारू नका. नाही ना, मला समजून घ्यायचं आहे, मग मला अभय द्यावं लागेल. मग मी सांगेन, जर तुम्ही मला अभय दिलं तर मी सांगेन मला शिक्षा करायची नाही. म्हणाले, अरे मीच डिक्लेअर केलं ना, मी तुझ्या आज्ञेत राहीन म्हणून. तू ह्याच्या पुढे मला आज्ञा करायची, पण मला जाणून घ्यायचं आहे. म्हणाले, महाराज तुम्ही आज्ञा केलीत, वयोवृद्धांना उचला आणि जंगलामध्ये नेऊन सोडा, ते काय मला आवडलेलं नाही. तुमचा हुकूम म्हणून मी पाळला. माझ्या गुरु महाराजांना पण मी नेऊन जंगलामध्ये ठेवलं, परंतु मला त्यांना सोडून आल्यानंतर राहवलं नाही. तुमची आज्ञा मोडून मला फासावर चढवलं तरी काय हरकत नाही, पण गुरुना तिकडे मी ठेवणार नाही. म्हणून मी रात्री गुपचूप त्यांना घेऊन आलेलं आहे आणि ते आश्रमामध्ये आहे. आणि दुसरं काहीच नाही, हे सगळे विचार त्यांचेच आहेत. राजा म्हणाला, तुला अभय दिलेलं आहे, आता तुला काय हवं ते सांग. महाराज म्हणाला, काही नको, हे जी प्रथा आहे ना आपली जुनी पुराणी काहीतरी वृद्धांना सोडायची, ती बंद करा, हा माझा आदेश आहे. राजा म्हणाल, जे आदेश. विचार काय काम करतात हे दृष्टांतातून समजेल तुम्हाला. बाप्पानी काय नाही आम्हाला दिलं, आनंद महाराजांना काहीच नाही दिलं, आणि आमच्या भीमा महाराजांना पण काय नाही दिले, पण जे दिले ते विचार दिले, ते करोडो रुपयाच्या पेक्षाही जास्त महत्वाचे आहेत. आणि जो शिष्य गुरूंच्या विचारावर चालतो, गुरु वाक्य मंत्र मूलम, अशा प्रकारे जो जगतो, त्याचे असे वाढदिवस साजरे होतात. त्याला वाढदिवस साजरा करण्याची वेळच येत नाही. माझा नातू आहे, त्या नातवानं मला विचारलं, बाबा तुमचा एवढा मोठा वाढदिवस कसा काय? हे लाईट वगैरे लागलेले आहेत आणि सगळं हा झगमगाट आहे. छोट्या बाबांचा नाही, माझा पण असा वाढदिवस तुम्ही करत नाहीत. हा तुमचा वाढदिवस कसा चालू झाला, की असा कसा काय करतात, आणि हे तुमचे भक्तगण कसे काय करतात वाढदिवस एवढा? मी म्हटलं, का करत असतील? तुम्ही म्हणाल, डॉन आहात ना. त्याच्या भाषेमध्ये म्हणजे त्याला तुम्ही राजा आहात म्हणाला, हे म्हणायचं होतं, पण त्यानं आपल्या भाषेत सांगितलं, तुम्ही म्हणाल डॉन आहात ना, म्हणून हा होतो. मग मी विचारलं, हे डॉन होण्यासाठी काय करावं लागतं? गुरूंची कृपा. त्याने सांगितलं. कदाचित आनंद महाराजांना अतिशक्ती वाटेल. आनंद महाराज ते 6 वर्षाचंच आहे, पण 25 वर्षाच्या वाल्याचं काम करतात आज 6 वर्ष. गुरुजींनी सौचे गुरुजींनी बघितलंय बऱ्याच वेळांत, आज 6 वर्षाचेच आहेत, पण 25 वर्षाच्या वयाचा माणूस जे काम करतो ते कधीतरी एकटेच तुम्हाला भेटलं तर मुलाखत घ्या, म्हणजे कळेल तुम्हाला. म्हणाले, ही गुरूंची कृपा. तेव्हा जे विचार घेऊन जातो गुरूंचा आणि आपल्या हृदयामध्ये साठवतो आणि त्याचं सातत्यानं पुरच्छरण करतो, पारायण करतो, त्या शिष्याचे अशा प्रकारे वाढदिवस होत असतात. आणि ते वाढदिवस त्याला नाही करावं लागत. बघा, मी बसलोय आरामात आणि माझं काम करतोय कोण? माझा राम, ज्याचं नाव आहे काडसिद्धेश्वर. वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री आले, म्हणजे उपमुख्यमंत्री आले, बाकीची राजकीय मंडळ आले. मी बोलवलंच नाही, आम्हालाच माहिती नव्हतं काल दुपारपर्यंत ते येणार का म्हणून, पण कुठल्याच पेपरला बातमी नाही, कारण आम्हालाच माहिती नाही. आणि ज्यावेळी आम्हाला तिकडून कलेक्टरकडून फोन आला, देवेंद्रजी येत आहेत, तेव्हा आम्हाला कळलं. किती वाजता? 12 वाजता येत आहे. तुम्हाला प्रोग्राम नाही का महाराज, कळलेलं नाही का? म्हटलं नाही कळलेलं.
येत आहेत. मी म्हटलं चांगली आनंदाची गोष्ट आहे, स्वागत करूया. म्हणून आज सकाळपासून जी कार्यक्रम पत्रिका ही उलटी सुलटी जी झालेली आहे ती त्याच्यामुळे झालेली आहे, कारण ते पूर्वनियोजितच नव्हतं. बाप श्रीमंत असला तर काय करतो ते बघा, छप्पर फाडके देऊन टाकतो. आता नवरात्र चालू आहेत, प्रत्येकाच्या घरी देवी बसलेली आहे आणि गर्दी किती आहे ती पहा. ते तानाजी बोलले होते ना, आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचं, तसे हे सगळे छावे जे बसलेले आहेत ते तशातले छावे आहेत ते. आणि अशा प्रकारचे पुत्री आणि पुत्र मिळणं हे भाग्याचं लक्षण असावं लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. माझा विठ्ठल कोण? काडसिद्धेश्वर. तुम्ही मला कधी कुठलाही कसलाही प्रश्न विचारलात तर त्याचं उत्तर एकच आहे, काडसिद्धेश्वर. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, गुरु सारखा जर पाठीराखा असेल तर राजाच्या कांतेला भीक मागायची गरजच नाही, तिच्याकडे ऑटोमॅटिक ऐश्वर्य येणार. तेव्हा कसे बघून हसतात बघा, दिसतात का? त्यांनाही आनंद वाटतो. पुत्र ज्या वेळेला अशा प्रकारचा पराक्रमी होईल, त्यांनी सांगितलं होतं की मी आत्मा आहे, तेच त्यांचा पुत्र सांगतोय की मी देव आहे. आणि मीच कशाला देव? तुम्हालाही देव करण्याचं सामर्थ्य त्यांच्या कृपेनं मला प्राप्त झालेलं आहे. हे गर्वाने बोलत नाही आहे, करून पहा. मग होते की नाही बघा. काय कृपा, तेच बोलायचे, करून पहा. म्हणजेच काय? कृपा. तुम्ही करून पहा. काय करायचं आहे? गुरूंवर प्रेम करून पहा, म्हणजे गुरूंची कृपा संपादन झाली म्हणून समजा. मी बाप्पानं काहीच दिलेलं नाही आहे, माझी लायकी पण नाही तेवढं देण्याची. पण जसं नामदेव महाराजांचा घाम पुसण्यासाठी विठ्ठल पाठीमागून पिंगा घालायचा, काडसिद्धेश्वर आणि नरेंद्र ह्याच्यामध्ये फारसं वेगळं अंतर नाही, सेम आहे प्रकार. की कुठेही अडलो, काही विसरलो बोलता बोलता पाठीमागून सांगा, अरे हे बोल ना. ही आहे कृपा. त्या गुरूंचे जे विचार आहेत ते विचार घेऊन जायचे असतात. गुरूंनी जे विचार दिले ते आपल्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवायचे असतात. आणि त्या विचाराचं पुरच्छरण हा शब्द मी वापरला, करायचा असतो. म्हणजे जी गोष्ट परत 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 करायची असते तिला पुरच्छरण असं म्हणतात. पण असं कुणीतरी तत्ववेत्त्यानं म्हटलेलं आहे की ह्या विचारात बाबतीमध्ये 3 गोष्टी कायमच्या लक्षात ठेवायच्या. त्यातली पहिली गोष्ट, काही गोष्टींचा विचार करायचाच नसतो. म्हणजे कोणतं आहे? तर दुसऱ्याचं कधी वाईट चिन्हाचा विचार करायचाच नाही. जर केला तर आपला पहिला खड्डा खोदला जातो. म्हणून कधी दुसऱ्याचं वाईट चिंतू नका, म्हणून ती शिकवण आहे. गुरुनी मला विचार काय दिला? तो हाच दिला, दुसऱ्याचं कधी वाईट चिंतू नको. दुसरा ज्यावेळी पुढे जात असेल, तुला जर आनंद झाला, तुला जर समाधान झालं, तुला जर मनातून अंतःकरणातून आनंदाच्या उकळ्या फुटल्या, समजून जा तू योग्य मार्गावर आहेस. दुसरी गोष्ट, काही गोष्टींचा थोडा थोडा विचार करायचा. शॉर्टकट चालला, नाही तर मी पहिल्या याच्यावर भरपूर बोललो असतो. परंतु 7:15 झालेले आहे आणि महाराजांचा मेसेज आला, आटपताय कधी? खोटं असेल तर बघा. आज गुरु आज्ञाच होऊन देऊया ना आपण, पाहिजे तर. पहिल्या गोष्टीवर मी बोलायचं सोडून देतो. काय सांगितलं? काही गोष्टींचा विचार कधीच करायचा नसतो. म्हणजे कोणत्या? की दुसऱ्याचं वाईट होईल, आपल्यामध्ये तमोगुण वाढेल, आपल्यात रजोगुण वाढेल, अशा गोष्टींचा विचारच करायचा नाही. काही लोक ते मनात ठेवून बसतात. तू मला बोलला होतास का?
बघतो बघतो, मला कधीतरी संधी मिळणार. अरे बाबा कशाला घेऊन फिरतो जितके दिवस, तो विचार विसर ना. अशा प्रकारचा विचार बघतो म्हणून मनामध्ये जो साठवून ठेवला जातो तो नेहमी विनाशाकडे जातो. आपण माणूस आहोत, प्रपंच करणं हा आपला व्यवसायच आहे. याच्यासाठीच मनुष्य जन्म मिळालेला आहे. आनंद महाराज म्हणतात प्रत्येकाची धडपड आनंदासाठी आहे. म्हणून तो दुसरा जो मी सेंटेन्स सांगितलं, काही गोष्टींचा थोडा विचार करावा. कोणती गोष्ट? प्रपंच. प्रपंच संतांनी सांगितलं नीट नेटका करा. हा परत करायला मिळणार नाही, कारण इथून सुटली 12ची बी गेले आणि काय 13ची नाही. काहीतरी गाणं आहे वेगळं. काय आनंद महाराज गाणं आहे? 9ची असं आहे काहीतरी, आहे ना? हा, 9ची गेली, 10ची गेली, आता 12ची की मला जाऊ द्या ना घरी. हा, आता त्यांना कळलं बघा. तेव्हा हा जो प्रपंच आहे हा नीट नेटका नाही केला आणि प्रपंचाचा थोडा विचार केला नाहीत, आणि बायको बरोबर कसेही वागलात, नवऱ्याबरोबर कसेही वागलात, मुलांना जो आनंद दिला पाहिजे, समाधान दिलं पाहिजे, बायकोला आनंद दिला पाहिजे, नवऱ्याला आनंद दिला पाहिजे, नीट नेटका प्रपंच केला पाहिजे, प्रपंचातली जी जी काही जबाबदारी आहे ती पार नाही पडली, परत पुढच्या जन्मामध्ये तो करण्यासाठी यावं लागतं. म्हणून प्रपंच बिनधास्तपैकी करा. संसार त्याग हे मी नाही म्हणत आहे, आमचा संप्रदाय ज्या ग्रंथावर चालतो तो आमचा दासबोध सांगतोय, संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारच होय. आला का परत विचार? आला की नाही विचार? बघा, तिसरी गोष्ट लक्षात घ्या, पुढे जातो, टायमिंग संपत आलाय. काही गोष्टींचा सतत विचार करत राहायला पाहिजे. 3 तुम्हाला आज पर्याय सांगितले, त्यातला पहिला सांगितला काही गोष्टींचा विचार करायचाच नाही. बनकरांना करायचा नाही. का माहिती आहे का? की नाशिकला एवढ्या लवकर पोचू शकणार नाहीत. जन्मोत्सवासाठी आलेल्या त्या परवानगी दिलीच जाणार नाही. नाशिकचे महापौर आहेत ते आणि आलेले आहेत तिथे, तर त्यांना परवानगी दिलीच जाणार नाही. मोबाईलकडे बघून काय करणार? दुसरा सांगितलं मी की मनुष्य जन्म मिळालाय प्रपंच करण्यासाठी आहे. नीटनेटका प्रपंच करा. प्रपंच त्याग करण्याची काहीच गरज नाही. प्रपंच त्याग केला म्हणजे आपण वैरागी होऊ, बिलकुल नाही. त्या प्रपंच नीट करा. लग्न झालेलं असेल, झालं नसेल तर करू नका, पण झालेलं असेल तर व्यवस्थित करा, जबाबदारी व्यवस्थित पार पाडा. चोरी लांडी लबाडी न करता प्रपंच करता येतो. आणि प्रपंच म्हणजे असा आहे, फाटलेलं पोत आहे, किती टाका भरतच नाही. म्हणून मी सांगितलं थोडा थोडा विचार करा. आणि तिसरा प्रकार मी सांगितला, सतत विचार करा. माझा मनुष्य जन्म का झालेला आहे? मलाच हात का मिळाले? लाज नावाचा प्रकार मला का मिळाला? कर्म करण्याचा अधिकार मलाच का मिळाला? असा जर विचार केला, जन्माचं सोनं झालं म्हणून समजा. त्या हा आज जो विचार दिलेला आहे तो विचार लक्षात ठेवा. आणि आज जन्मदिनानिमित्त परत एकदा मी पुष्पांजली वाहून माझ्या गुरूंच्या चरणी ही वंदना करून माझ्या वाणीला विराम देणार आहे. गुरु ही दाता है, दाता ही ज्ञान है,
ज्ञान ही मोक्ष है। मुक्ति देने वाले दाता तू साक्षात ब्रह्म है। नमं ध्यानं शरणं नमं ध्यानं शरणं नमं ध्यानं शरणं शरणं नमं ध्यानं शरणं नमं ध्यानं शरणं नमं ध्यानं शरणं शरणं नमं ध्यानं 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 शरणं दाता ही ज्ञान है, ज्ञान ही मोक्ष है। नमं ध्यानं शरणं नमं ध्यानं शरणं दाता ही ज्ञान है, ज्ञान ही मोक्ष है। नमं ध्यानं शरणं नमं ध्यानं शरणं जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। परम पूज्य कानिफनाथ महाराज की जय।